सोलापूर शहरामध्ये मतदार जनजागृती रॅली मोठ्या प्रमाणात काढण्यात आली। सोलापूर महानगरपालिका मुलांची शाळा केंद्र क्रमांक 21 सोलापूर अंतर्गत येणाऱ्या 14 शाळेतील 500 विद्यार्थी व 30 शिक्षक यांनी रॅलीत सहभाग घेतला। कावळे मेडिकल बाळेवीस येथून ही रॅली सुरुवात करण्यात आली। मराठा वस्ती मुकुंदनगर हनुमाननगर मार्गाने ही रॅली सम्राट चौक येथे समारोप करण्यात आला। सकाळी 7:30 ते 9 या वेळेत ही रॅली संपन्न झाली। या मतदार जनजागृती रॅलीमध्ये सोलापूर महानगरपालिकेचे समीर मुलानी, जोडभाईपेठ पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर इंगळगी, पोलीस हवालदार नायकवाडी, होमगार्ड इंगळे, केंद्र मुख्याध्यापिका गायकवाड तसेच केंद्रातील 13 शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, आज आपल्या या ठिकाणी केंद्रीय शाळा 21 अंतर्गत ज्या काही 15 शाळा आहेत आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण इथं आता जी लोकसभा निवडणूक येणार आहे त्या निमित्तानं या संपूर्ण परिसरामध्ये लोकशाहीचं सगळ्यांनी मतदान करावं यासाठी जनजागृती केलेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, सर्व पालक हे व्यवस्थितपणे या ठिकाणी एकत्रितपणे येऊन संपूर्ण या भागामध्ये अतिशय छान घोषणा फलक, त्यानंतर अतिशय सुंदर रॅलीचं नियोजन आपल्या या 21 नंबरच्या केंद्रीय शाळेच्या मुख्याध्यापिका वाघमारे यांनी केलं। त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद। 15 शाळा होत्या आणि जवळजवळ 50 शिक्षकांनी सहभाग घेतला। नमस्कार, मी सौ गायकवाड, मनपा केंद्र शाळा क्रमांक 21 केंद्र मुख्याध्यापिका। माझ्या केंद्रांतर्गत येणाऱ्या जवळजवळ 13 शाळांनी आज मतदार दिवस निमित्त रॅली काढण्यात आलेली होती। त्या रॅली अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांनी अतिशय उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांच्या सहभागासह घोषवाक्य, पथनाट्य यांच्यासह उत्तमरित्या रॅलीमध्ये सहभाग घेऊन यशस्वीरित्या रॅली पूर्ण केलेली आहे। या रॅलीमध्ये किती शाळा? या रॅलीमध्ये जवळजवळ 13 शाळांचा सहभाग होता आणि 500 विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होते। त्याचबरोबर या रॅलीचा मार्ग हा कावळे मेडिकल बाळेवीस येथून मराठा वस्ती मुकुंदनगर हनुमाननगर आणि सम्राट चौक इथं रॅलीचा समारोप करण्यात आला। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।